खैरेमळ्यामध्ये संतोष नानावतींच्या सहकार्याने गणपतीचं मंदिर बांधलेलं आहे. आज तुम्ही भेट दिली, काय कसं पाहता, काय सांगाल? शिव झुंजार ना, काय नाव आहे? हा, माझ्या शिव झुंजार. मला आठवतं की मी अनेक वर्ष गणेश उत्सव मंडळ जेव्हा फिरत होतो त्यावेळेला ह्या आपल्या खैरेमळ्यामध्ये येत होतो आणि येऊन दर्शन घेत होतो दरवर्षी न चुकता. करोनाच्या काळामध्ये मला थोडंसं फिरणं म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात जमलं नाही, परंतु तेव्हापासून मी पाहतोय की या खैरेमळ्याची जी एकजूट आहे या मंडळाची आणि नेतृत्व आदरणीय संतोष नाना करतात आणि अतिशय सुंदर आणि देखणं याचं ज्या वेळेला भूमिपूजन झालं त्या कार्यक्रमाला मी स्वतः हजर होतो आणि बरेचसे नेते मंडळी होते. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मंदिर अतिशय चांगलं करायचं आहे आणि मोठा खर्च आहे. मला वाटतं सगळा खर्च काहीतरी 70-75 लाखापर्यंत 70 लाखापर्यंतचा त्यावेळेला खर्च अपेक्षित होता. त्याच्यामध्ये सवा मंडपाला 31 लाख रुपयाचा एक भरीव नदी शासकीय त्यांनी आणला त्यांच्या सर्व ताकदीवर किंवा त्यांच्या ओळखीवर आणि तदनंतर हा गाभारा आणि सगळ्यांची लोकवर्गणी काढली. तर या लोकवर्गणीतला मी सुद्धा एक म्हणजे डिक्लेअर केलेला एक माणूस आहे. अजूनपर्यंत काही पैसे दिलेले नाहीत, परंतु जे बोललोय ते मी करणारच आहे लवकरच. परंतु एक सुंदर आणि देखणं मंदिर बांधलं आणि खूप म्हणजे गणपती जर पाहिलं, मी आवडून सांगेल जुन्नर तालुक्यातला तमाम बायबल जनतेला, नारायणगावच्या दिशेने कधी आलात तर खैरेमळ्यामध्ये जे देखणं मंदिर बांधलं आहे, अतिशय सुंदर मंदिराबरोबर सुंदर मूर्ती, एकाच दगडाची एकाच असलेल्या शिळेची ब्लॅक स्टोनमधली ही मूर्ती अतिशय सुंदर बनवलेली आहे आणि अकोल्याला ही ऑर्डर देऊन एक चांगल्या पद्धतीची मूर्ती इथं आणून त्यांनी त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. तसं जीर्णोद्धार कार्यक्रमाला मी इथे नव्हतो, परंतु सुंदर आणि देखणं काम झालंय. मला शिव झुंजार मित्रमंडळाचं आणि संतोष नारायणच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि जेवढे दातृत्वान मंडळी आहेत त्या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि योग्य ठिकाणी पैसा खाणे लागला आणि दर संकष्टी चतुर्थीला किंवा दर मंगळवारी त्या आरती 100% होतच असेल. तेव्हा गणपती रोज तर होतेच, परंतु त्या दिवशी अधिष्ठान असतं परमेश्वराचं. मंगळवार गणपतीचा वार, दुसरी गोष्ट म्हणजे संकष्टी, चतुर्थी किंवा गणपतीचे 10 दिवस हे अतिशय म्हणजे भारवलेले असतात. अशा वेळेला हे एवढं मोठं अधिष्ठान तुम्ही उभं केलं आहे, मी मनापासून सर्वांचं कौतुक करतो. आमचे सुधीर भाऊ पण इथं आलेले आहेत, आपले सगळे सहकारी इथं आहे खैरे पाट्यामळ्यातले. ते मनापासून आजच्या कार्यक्रमाच्या सहज नानाची माझी भेट झाली एक विषयाच्या निमित्ताने आणि तिथून नानाने मला विनंती केली की आपण एकदा मंदिर तर बघा. आणि खूप देखणं म्हणते, मला खूप समाधान वाटलं, एक आनंद मिळाला आणि परमेश्वराचा आशीर्वाद घेऊन त्या तालुक्याचं अतिशय वैभव संपन्नतेच्या दिशेने पुढे वाटचाल करण्यासाठी आम्ही सगळे मंडळी गणराया आम्ही एकत्र येऊन या तालुक्याचा उत्कर्ष करू आणि जनतेला न्याय देऊ एवढीच भावना व्यक्त करतो. जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. पुढे तो संजू वाणी साहेबांचं पण घ्या. तुम्ही जरूर आम्हाला तिथं बाईक नाही घेतला, पण इथं घेतलीच तुमची तुम्ही येतात ते दोडं घ्या. वाणी साहेब नमस्ते. आज तुम्ही पाटे खैरेमळ्यात आलात, काय वाटतं तुम्हाला शुभेच्छा. गणपतीकडे काय मागणी केली? गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाकडे काय मागणी केली?
फडणवीस साहेब तुम्ही इलेक्शन चालू झाल्यापासून जे सहकार्य केलं त्याबद्दल तुमचे खूप आभार मानतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.